28 फेब्रुवारीला AAIBचा अजित पवार यांचा विमानाचा जो अपघात झाला त्याच्याशी संबंधित एक महत्त्वाचा प्राथमिक अहवाल येणं अपेक्षित होतं आणि तो रिपोर्ट आपल्यासमोर त्या ठिकाणी आलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत पॉईंट्स यामध्ये आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. ऑलरेडी मागच्या 1 महिन्यामध्ये ओपन फोरममध्ये ज्या बातम्या आल्या किंवा जी माहिती आपली आली त्याच्या ॲडिशनमध्ये आणखीन काही महत्त्वाची तथ्य या रिपोर्टमधून समोर आलेली आहेत. मुळातच AAIBच्या रिपोर्टमधून टेक्निकल ॲनालिसिस थोडक्यात एक प्रकारे तांत्रिकदृष्ट्या कुठे बिघाड झाला किंवा कुठे चुकलं याच्याशी संबंधित माहिती मिळणं अपेक्षित होतं. सॅबोटॅज अँगल किंवा ज्याला आपण म्हणू की तो अपघात होता की घात होता याविषयीची माहिती या AAIBच्या रिपोर्टमधून मिळणं अपेक्षित त्या ठिकाणी नव्हतंच. काही महत्त्वाचे मुद्दे जे आलेले आहेत जे या अपघाताशी संबंधित कारणीभूत असू शकतात त्यामध्ये एक पहिला कॅटेगरी म्हणजे मुळात मेटेरोलॉजी म्हणजे वेदरशी संबंधित हवामानाशी संबंधित ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्याच्याशी संबंधित या रिपोर्टमध्ये काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की साधारणतः 5000 मीटरची व्हिजिबिलिटी दृश्यमानता लँडिंगसाठी असणं आवश्यक असतं. पण या केसमध्ये 28 जानेवारीला हा जो अपघात त्या ठिकाणी झाला त्यावेळेस पायलटच्या समोर साधारणतः 3000 मीटरचीच दृश्यमानता होती. म्हणजे मानकापेक्षा कमी दृश्यमानता तिथे असताना सुद्धा पायलटने लँडिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. दुसरी गोष्ट सॅटेलाईट इमेजरीच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्या सॅटेलाईट इमेजरीच्या माध्यमातून थिन अशा प्रकारचे फॉग म्हणजे थोडक्यात धुक्याची थिन लेअर काही ठिकाणी होती अशा प्रकारची सुद्धा माहिती आलेली. या रिपोर्टमध्ये सगळ्यात जास्त जर ताशेरे कुठे उडले गेले असतील तर ते माझ्या मते एरोड्रोम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच हे विमानतळ जे होतं त्या विमानतळाशी संबंधित ज्या सोयीसुविधा आहेत त्याच्याशी संबंधित ताशेरे त्या ठिकाणी ओढले गेलेले आहेत. 2016 पासून जो रनवे आहे म्हणजे जी धावपट्टी आहे त्या धावपट्टीशी संबंधित त्याच्याशी संबंधित जे मार्किंग करायचं आहे त्याचबरोबर तिथे जी खडी टाकायची आहे त्याविषयी कुठलीही कारवाई 2016 नंतर केली नाही अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन यामध्ये आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रनवे 29 वर याच्याशी संबंधित जे विंड्स कोन असतात म्हणजे आपण बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की विमानतळावर धावपट्टीच्या तिथे अशा मोठ्या एखाद्या पोलवर ऑरेंज कलरचे कपडे त्या ठिकाणी लावलेले असतात आणि या ऑरेंज कलरच्या कपड्याला फडकवल्यामुळे किंवा एक प्रकारे हवेमुळे हे मूव्ह होत असल्यामुळे जे पायलट असतात त्यांना लँडिंग करताना हवेची दिशा त्याचबरोबर एक प्रकारे इंडिकेशन त्या ठिकाणी मिळतं. म्हणून अशा प्रकारचे हे विंड्स कोन किंवा विंड सॉक्स हे अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी ठरत असतात. या केसमध्ये बारामतीच्या एरोड्रोमवर जी धावपट्टी 29 आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे विंड्स कोन किंवा विंड सॉक्स त्या ठिकाणी होते. परंतु धावपट्टी क्रमांक 11 ज्या ठिकाणी हे विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला तिथे असं कुठल्याही प्रकारचं विंड्स कोन नव्हतं. हे सुद्धा ऑब्झर्वेशन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजेच 2016 पासून धावपट्टीची जी आहे मरम्मत म्हणा किंवा त्याच्याशी संबंधित जे आहे पेंटिंग करण्याचा प्रकार असो किंवा खडी टाकण्याचा प्रकार असो तो केला नाही. आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे विंड्स कोन नसणं ही जी आहे एरोड्रोम इन्फ्रास्ट्रक्चरमधली कमी या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुळातच एका प्रायव्हेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची ही ट्रेनिंग स्कूल लावण्यासाठीचं हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. DGCAच्या मानकाच्या अनुसार बारामतीचं एअरपोर्ट हे एअरपोर्ट त्या ठिकाणी मानलंच जात नाही. म्हणून तिथला ATC जो आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर जो आहे तो सुद्धा काही शिकाऊ उमेदवारांद्वारे किंवा ट्रेनीद्वारे जो आहे मॅनेज केला झाला होता आणि हँड हेल्ड रेडिओच्या माध्यमातून हे सगळं कम्युनिकेशन होतं. म्हणजे मुळातच ATCच्या संबंधित त्याचबरोबर या विमानतळाशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा यांची त्या ठिकाणी कमी होती ही स्पष्ट बाब या रिपोर्टमध्ये आपल्या समोर त्या ठिकाणी आलेली दिसते. एकूणच ब्लॅक बॉक्स विषयीच्या ज्या शंका त्या ठिकाणी होत्या ज्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डरशी संबंधित संपूर्ण डेटा डाउनलोड झाल्याची माहिती या रिपोर्टमध्ये आलेली आहे. पण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरशी संबंधित साधारणतः 2 तासाचा जो डेटा आहे त्यामध्ये थर्मल डॅमेज झाल्यामुळे म्हणजेच उष्णतेमुळे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड काही अंशी करप्ट झाल्यामुळे आपण अमेरिकेच्या तज्ज्ञ एजन्सीची त्यासाठी आपण मदत घेतोय आणि त्याच्या माध्यमातून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जो आहे डेटा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारची सुद्धा बाब या रिपोर्टमधून त्या ठिकाणी आलेली दिसते. आणखीन एक वाद मागच्या काही दिवसांमध्ये पेटला होता की खरोखरच या विमानामध्ये 5 व्यक्ती होते का 6 व्यक्ती होते. या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 5 व्यक्ती या विमानामध्ये होते आणि दुर्दैवानं या 5ही लोकांचा या अपघातामध्ये किंवा जी काही घटना घडली त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. एकूणच टेक्निकल अँगलनं मुख्यतः या एअरपोर्टशी संबंधित या हवाई तळाशी संबंधित काही महत्त्वाच्या त्रुटी काही महत्त्वाच्या कमतरता या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेल्या आहेत. CIDचा रिपोर्ट असो CBIची जर चौकशी त्या ठिकाणी झाली आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट मिळाल्यानंतरच सामान्य जनतेच्या मनामध्ये जो प्रश्न त्या ठिकाणी आहे की हा अपघात होता का घात होता आणि अपघात होता तर नेमकं कुठल्या टेक्निकल कारणांमुळे हा अपघात त्या ठिकाणी झाला हा येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस AAIBचा डिटेल्ड रिपोर्ट आपल्यासमोर येईल त्याच
वेळेस हे सगळं उघड होऊ शकेल. परंतु घात का अपघात या प्रश्नाचं उत्तर नक्कीच या रिपोर्टमधून त्या ठिकाणी मिळणार नाही. पण काही प्राथमिक बाबींच्या आधारावर हवामानाची दृश्यमानताची कमी, त्याचबरोबर एरोड्रोममध्ये सेफ्टी मेजर्सची कमी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कमी या काही महत्त्वाच्या बाबी प्रकर्षानं या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या समोर आलेल्या आहेत. सर, दृश्यमानता कमी असताना VFR साठी किमान 5 किमी आवश्यकता असताना लँडिंग परवानगी कशी देण्यात आली? मुळात हा निर्णय जो आहे तो त्या वैमानिकानं त्या ठिकाणी घेतला, म्हणून कुठेतरी त्या वैमानिकाचा अति आत्मविश्वास म्हणा किंवा शेवटच्या मोमेंटला एक प्रकारे जे लँडिंग करण्यासाठी त्याला जे अलाइनमेंट करायचं होतं आणि जी डेप्थ त्याला हासिल करायची होती ती या रनवे 11वर मिळाली नाही, कारण तिथे टेबल टॉप असल्यामुळे काही कमतरता त्याला त्या ठिकाणी जाणवली आणि म्हणूनच ही त्याच्याकडून चुकी झाली असेल आणि त्याच्या माध्यमातून हा अपघात झाला असेल अशी शक्यतासुद्धा आज घडीला आपल्याला सांगता येते. पण नियमाच्या अनुसार 5 किलोमीटर किंवा 5,000 मीटरपर्यंतची दृश्यमानता असल्यानंतरच अशा प्रकारचं लँडिंग करणं आवश्यक होतं. पण 3,000 मीटरमध्येच त्यानं त्या डिस्क्रिशन म्हणजे स्वतःच्या अधिकाराचा किंवा स्वतःच्या जजमेंटचा त्या ठिकाणी वापर करण्याचा निर्णय घेतला आणि तिथंच त्याचं चुकलं. सर, पहिल्या अप्रोच नंतर गो अराउंड केल्यानंतर दुसऱ्या अप्रोचचा निर्णय का घेतला गेला नाही? म्हणजे हा पूर्ण वैमानिक निर्णय होता. माझ्या मते हा पूर्ण वैमानिकाचा निर्णय त्या ठिकाणी होता. आणि आपल्याला जर लक्षात असेल तर पहिल्याच दिवशी आपल्या चॅनलशी बोलताना सुद्धा जे आहे एक प्रथमदर्शनी माझ्या मनामध्ये सुद्धा जी शंका आली होती की पायलट एरर कुठेतरी जे आहे मनुष्य चूक आहे आणि ही मनुष्य चूकच पायलट एररच जी आहे यामध्ये कुठेतरी कारणीभूत ठरली असेल. असंच काहीसं या रिपोर्टमधून सुद्धा आपल्यासमोर त्या ठिकाणी येतं की त्यांनी दृश्यमानता कमी असताना सुद्धा लँडिंग करण्याचा निर्णय घेणं किंवा एक प्रकारे जी आहे त्याची डेप्थ या ठिकाणी उतरवताना जी आहे ती त्या ठिकाणी चुकणं, अलाइनमेंट त्या ठिकाणी चुकणं आणि ऑफकोर्स याला भरीस भर म्हणून बाकीच्या ज्या बाबी आहेत की ज्या एरोड्रोममधल्या असणाऱ्या कमतरता ज्या आहेत त्यासुद्धा याला कारणीभूत त्या ठिकाणी ठरल्या. आता ही पायलटची चुकी आहे का कॉम्प्रोमाइज्ड पायलट आहे? मुळातच पायलटला अशा प्रकारची सगळी सिच्युएशन करून अशा प्रकारचा कॉम्प्रोमाइज पायलट दिला होता आणि त्यामुळे ही सगळी घटना घडली. हे येणाऱ्या काळामध्ये चौकशीच्या माध्यमातूनच आपल्यासमोर त्या ठिकाणी येऊ शकेल. थोडक्यात या रिपोर्टचा जे आहे ते निष्कर्ष काय? माझ्या मते या प्राथमिक अहवालामधून आपल्या समोर त्या ठिकाणी येतं की एरोड्रोम म्हणजेच हवाई तळाशी संबंधित ज्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी लागतात, ATCशी संबंधित असेल, त्याचबरोबर रनवे 11ची एक प्रकारे मेंटेनन्स त्या ठिकाणी करणं, त्या ठिकाणी खडी टाकणं, त्या ठिकाणी मार्किंग योग्य प्रकारे असणं, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत त्या ठिकाणी कोन्स ठेवणं आणि त्या विंड कोन्सच्या माध्यमातून पायलटला नेमका रनवे कुठे आहे याची माहिती मिळणं, या सगळ्या बाबींमध्ये जे आहे कुठेतरी कमतरता या एरोड्रोम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजेच हवाई तळाच्या साधन सुविधांमध्ये जी आहे कमी होती हे यातून समोर आलेलं आहे. त्याचबरोबर मेटेरोलॉजी म्हणजेच हवामानाशी संबंधित 5,000 मीटरच्या ऐवजी फक्त 3,000 मीटरचीच दृश्यमानता होती. हा सुद्धा एक महत्त्वाचा आस्पेक्ट अधिकृतरित्या या टेक्निकल रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे. ज्यावेळेस डिटेलमध्ये रिपोर्ट येईल त्याचबरोबर CID CBI यांचे सुद्धा रिपोर्ट्स आणि त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच वेळेस आणखीन या अपघाताविषयी किंवा घातपाताविषयीची क्लॅरिटी आपल्यासमोर येऊ शकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.